30साठी पूर्ण राज्यातनं पर्यटक समुद्रकिनारी दाखल झालेले आहेत। आपण आहोत नागाव ठिकाणी। नागावच्या बीचवर तुम्ही बघू शकता सगळे पर्यटक या ठिकाणी आहेत, सगळे वॉटर स्पोर्ट्स या ठिकाणी आहेत। जेटस्की असू दे, बनाना असू दे, पूर्ण रायगड जिल्ह्यातल्या बीचेस ठिकाणी पर्यटकांनी हाऊसफुल झालेले आहेत। आज 30 आहे, या 30 एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी पर्यटक दाखल झालेले आहेत। पूर्ण राज्यातनं तुम्ही बघितलात अलिबाग, काशीद, मुरुड आणि श्रीवर्धन या ठिकाणी पर्यटक दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत आहेत वॉटर स्पोर्ट्सवाले, त्यांना आपण विचारूया कुठले कुठले वॉटर स्पोर्ट्स आहेत। शनिवार, रविवार आणि 30 आहे, किती पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत? भरपूर अशा लोकसंख्येने इथे पर्यटक येतात, खूप मजा वगैरे करून जातात। आणि आता 30च्या निमित्ताने सुद्धा इथे भरपूर गर्दी जमा होते। कुठले कुठले वॉटर स्पोर्ट्स या ठिकाणी आहेत आणि या पर्यटकांना मजा येते? जेटस्की आहे, बनाना आहे। आपण यांना विचारूया काय काय परिस्थिती आहे, कुठले कुठले वॉटर स्पोर्ट्स आहेत आणि कुठली मजा घेतात पर्यटक? पर्यटक म्हणजे थंडीचे दिवस म्हटल्यानंतर प्रत्येकाला फिरण्याची आनंदाची गोष्टच असते। आणि त्यानंतर म्हणजे वॉटर स्पोर्टला आल्यानंतर बनाना बोट, जेटस्की राईड, ऑक्टोपस नवीन आपल्याकडे आलेली आहेत, ती सगळ्यात जास्त राईड चालू आहे आपल्याकडे। स्पिन होते त्याच्यामुळे ती जास्त चालू आहे आणि भरपूर लोक अशा राईड मजा घेत आहेत। काय सांगाल, कुठून आलात, काय मजा करताय? आम्ही पुण्यावरून आलेलो आहे आणि आम्ही मागच्या 2 दिवसापासून इथे आहोत। कोकण किनारपट्टी नेहमीच आवडीचा विषय असतो आणि 31 डिसेंबर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही संपूर्ण कुटुंब इथं आलेलो आहोत आणि खूप छान वाटतं। इथे राईड्स पण भरपूर आहेत आणि सर्व म्हणजे बाकी बाहेर जाण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामधीलच बीच आहेत ते चांगले वाटत आहेत जरा। तिकडे आम्ही जास्त पसंती आमची त्या साईडला जास्त महाराष्ट्रामध्ये फिरतात। गोव्यामध्ये आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो, पण गोव्याचे जे लोकलचे लोक जे ट्रीट करतात त्या पद्धतीने, त्याच्यामुळे गोवा आम्ही आता जाणं बंद केलं आहे। आता महाराष्ट्रामध्येच बीच आम्ही फिरतोय, खूप छान वाटतंय बीचमध्ये येऊन। तू काय सांगशील, काय काय मजा झाली? मजा म्हणजे आता वॉटर राईड्स वगैरे खेळतोय आम्ही। छान आहे, वेलकमिंग नेचर आहे सगळ्यांचं। आम्ही तिथे स्टे करतोय। युजली आता पुण्यामध्ये कसं थोडंसं हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे आम्ही पण जरा पीसफुल प्लेस शोधतोय। हॉटेल्स मोठी मोठी बघण्यापेक्षा आम्ही होम स्टेला जास्त प्रेफरन्स देतोय आणि इथल्या लोकांची हॉस्पिटॅलिटी बघून जास्त आम्ही इथे आकर्षित होतो। मच्छीचा काय आस्वाद घेतलाय? ॲक्च्युली आम्ही मुंबईवरून आलो आहे। पहिले सर्वात प्रथम आम्ही ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस आम्ही मच्छीच घेतली आहे इथे, कारण जे आम्हाला मुंबईमध्ये जेवढ्या क्वालिटीमध्ये मच्छी मिळते त्याच्यापेक्षा जास्त प्राईजमध्ये आम्हाला इथे भेटलेली आणि व्यवस्थित क्वांटिटी घेतली आम्ही। आणि इकडचं बीच एकदम क्लीन आणि सुंदर आहे आणि इथे जे ट्रीट जे करतात ना, जे गायडन्स आहे ना, एकदम पद्धतशीर आहे, बोलण्याची पद्धत वगैरे व्यवस्थित आहे आणि आम्ही रिअली एन्जॉय करतो 2 दिवसापासून। खरंच पर्यटकांनी एन्जॉय केलेला आहे। गोव्याला एवढ्या लांब जाण्यापेक्षा मुंबईपासून जवळ असलेले हे नागाव आणि अलिबाग या ठिकाणी या पर्यटकांनी खूप मजा करतायत आणि हा 31 डिसेंबर हे पर्यटक साजरा करणार। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड।